मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयावर शिक्कामोर्तब, विरोधकांना फायदा होईल तिथे महायुतीमध्ये लढण्याचा निर्धार। ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची शिंदे चाचपणी करणार, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडनं स्वबळाचा नारा, राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेनाही स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला हव्यात। चेन्नीथला यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगताप यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचं गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार चालवतायत। पंकजा मुंडे राजकीय वारसदार नाहीत, करुणा मुंडेंचं भुया उंचावणारं विधान। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्या अगोदर पुणेकर धर्म पाळा, रवींद्र धंगेकर यांचं भुया उंचावणारं ट्विट। पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात फडणवीसांकडे टोकाची तक्रार। युतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला काँग्रेसचा एजंट, धंगेकरांवर आरोप, कारवाई होणार का याकडे लक्ष। तुम्हाला ईडीची नोटीस आली का, मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारे यांना रमेश पाटलांचा फोन। ऑडिओ क्लिप व्हायरल, कोठारे मात्र वक्तव्यावर ठाम। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत। महेश कोठारे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा निशाणा। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी, विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेच्या 5 आणि इतर 2 आमदारांचा समावेश। आमदारांना दिलेला 5 कोटी विकास निधी नसून लाच, यातून कमिशनबाजी होईल, पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरे सीएम असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी नाही, निलंबन मानधन बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांकडून नैतिकतेचा दाखला नको, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार, तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही, सूत्रांची माहिती। मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे कार्यक्रमात एकाच मंचावर। तुम्ही 1 हात पुढे केला तर मी 2 हात पुढे करेन, भेगडेंचं विधान। अंबरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। सिव्हिल सर्जन कैलास पवार या प्रकरणाची चौकशी करणार। रुग्णालयामध्ये दाखल करतेवेळी मीना सूर्यवंशी यांची प्रकृती चिंताजनक होती। उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला। वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवर विजय छाया रुग्णालयाचं स्पष्टीकरण। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराधांचे बळी जात आहेत। ताफ्यामध्ये रुग्णवाहिका ठेवण्याची स्पर्धा सुरू। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा गंभीर आरोप। कुठेही काही झालं तरी राऊतांना एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच दिसते, मात्र शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार, ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील, म्हस्केंचा पलटवार। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज, ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता। महापालिकेनं बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरात 7,000ची मोठी घसरण। सोनं विना जीएसटी प्रति तोळा 1,23,000 तर चांदी प्रति किलो 1,58,000वर। भायखळाच्या मदनपुरामधील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना, 7 जण जखमी झाल्याची माहिती। अग्निशमन दलाकडनं ढिगारा हटवण्याचं काम सुरू। ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन। देशाच्या खेडोपाड्यामध्ये टीव्ही पोहोचवणारा किमयागार हरपला। 10वी 12वी परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ, 10वीच्या विद्यार्थ्यांना 470 तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागेल।